भीष्टदोहम् तीर्थास्पदम् शिवभिरैर्चिनुतं शरण्यम् भृत्यारतिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरा दरुणबिम्बफलाधरोष्टा पुराणेन्दुसुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर माझी वाणी तुझे वरणी माझी वाणी तुझे वरणी करारे बापानो साधन हरीचे करारे बापानो साधन हरीचे जनी करणीचे करुणका जेनेनो हे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील जीवाचं कल्याण होणारी साधना प्रतिपादन करणारा अतिशय गोड उत्तम चिंतनीय अभंग सेवे करता निवडला विठाला अभंग नाथ बाबांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंगातून नाथ महाराज जीवाचं कल्याण होणारी साधना सांगत असताना नाथ महाराज सकल जनाला उपदेश करतात की हे जन हो,
हे बापा हो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी परमार्थ करा, काहीतरी नामसाधना करा. करा रे बापांनो साधन हरीचे. पण ती साधना करत असताना, तो परमार्थ करत असताना ती साधना झणीकरणीचे करू नका. झणीकरणीचा म्हणजे सोंगाढोंगाचा परमार्थ करू नका, प्रतिष्ठेचा परमार्थ करू नका, देखावेखीचा परमार्थ करू नका, दांभिकपणाचा परमार्थ करू नका. असा परमार्थ जर तुम्ही कराल तर केलेला तुमचा सगळा परमार्थ वाया जाईल. मग साधना करत असताना, परमार्थ करत असताना तो परमार्थ, ती साधना अशी काही करा की ती साधना केल्याच्या नंतर तुम्हा पुन्हा जन्माला यावं लागणार नाही. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला गेल्याच्या नंतर यमयातना होणार नाही. अशीच काहीतरी साधना करा. जेनेनो हे जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. मग नाथ महाराज, साधना करायची कुठली? कारण या भूतलावरती आपण पाहिल्याच्या नंतर इथे धर्म बदलला की साधना बदलते, संप्रदाय बदलला की साधना बदलते, पंथ बदलला की साधना बदलते. नाही, व्यक्ती बदलला तरी साधना बदलते. मग साधना करायची कुठली? कारण या भूतलावरती एवढे साधना आहेत परमात्म्याकडे जाण्यासाठी. जप आहे, तप आहे, योग आहे, याग आहे, व्रत आहे, वैकल्य आहे, कर्म आहे, उपासना आहे. दम लागतो महाराज सांगता सांगता, एवढे साधना आहेत. मग यातलं साधन करायचं कुठलं? तर माझे नाथ बाबा पुढच्या चरणात त्याचं फार गोड उत्तर देत आहेत. यातली एकही साधना करायची नाही. मग या सगळ्या साधनेचं जे सार आहे ते माझ्या भगवंताचं नामचिंतन आहे. बस सगळ्या जीवाने भगवंताचं नामचिंतन करायचंय. साधनांचे सार ते सगळ्या साधनेचं सार आहे. नाम मंत्र बीज ते सगळ्या मंत्राचं बीज आहे. आपल्या हिंदू धर्मात 4 वेद आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. 1 अक्षरापासून तर 18 अक्षरापर्यंत वेदात मंत्र आलेले आहेत. त्याला माला मंत्र असं म्हटलं जातं. असे लाखो मंत्र आहेत. पण या लाखो मंत्राचं बीज रामकृष्ण हरी माझ्या भगवंताचं नामचिंतन आहे. म्हणून प्रत्येक जीवाने भगवंताचं नामचिंतन करावं. त्याने होईल काय? आत्मतत्व धरी तोची एक, हा आत्माच परमात्मा स्वरूप होऊन जाईल. फक्त ते नामचिंतन करत असताना माझे नाथ बाबा सांगतायत की बाबा हो, ते नामचिंतन भगवंताचं फार श्रेष्ठ आहे. खरंच श्रेष्ठ आहे का? हो. या भूतलावरती आल्याच्या नंतर एकदा जर यज्ञ केला तर स्वर्गाची प्राप्ती होते. पण माझ्या भगवंताचा अंतकरणापासून एकदा जरी नाव घेतलं तर तुम्हाला असे कोटी कोटी यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. फक्त ते नामचिंतन करत असताना, तो परमार्थ करत असताना, ती साधना करत असताना नाथ महाराज एक बंधन घालतायत. त्या भगवंताबद्दल, त्या परमार्थाबद्दल, त्या साधनेबद्दल अंतकरणात कधी संशय निर्माण होऊ देऊ नका. जर संशय निर्माण झाला तर केलेला परमार्थ वाया जाईल. एका जनार्दनी न घ्यावा संशय. मग परमार्थ कसा करावा? निश्चयशी होय हरिरूप, निश्चयाने परमार्थ करा. महाराज, त्याने आमच्या जीवनात आम्हाला फायदा काय होईल? तर नाथ बाबा सांगतात, बाबा हो, निश्चयाने आणि संशय रहित परमार्थ कराल तर जन्म मृत्यूची चिंता संपून जाईल. हरिमुखे गाता हरपली चिंता, तया नाही मागुता जन्म घेणे. अभंगाचा सरळ अर्थ विठाला. सविस्तर चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणंही गरजेचं आहे. आणि तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह श्री संत वामन भाऊ, श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये आपण या ठिकाणी हा कार्यक्रम करत असतो. आणि काही वर्षापूर्वी मला या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याचा योग आला होता. त्याच्यानंतर आजही पुनश्च एकदा ज्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला, असे असणारे आमचे परमस्नेही, परम आदरणीय, आम्ही जिथे एकत्र राहिलो, एकत्र वाढलो, एका ताटामध्ये ज्यांनी आम्ही खाल्लं, महाराज, असे असणारे आमचे परमपूज्य, परम आदरणीय, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, परमपूज्य, परम आदरणीय, परमस्नेही आमचे विकासानंद महाराज शास्त्रीजी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पुनश्च एकदा येण्याचा योग प्राप्त झाला. 1 महिन्यापूर्वी महाराजांनी, मला असं वाटतं, उस्मानाबादला तुळजापूरला जात असताना महाराजांची माझी भेट झाली. महाराज, सेवा करताल का? म्हटलं, तुमची आज्ञा असेल, तुम्ही ज्येष्ठ गुरुबंध आहात, तुमची आज्ञा असेल तर नक्की करू. मग 9 तारीख दिली. त्याच्यात थोडा बदल झाला. पुन्हा 13 तारीख माझ्या वाटेला आली. म्हटलं, आता एवढे रथी महारथी माझ्या अगोदर इथे कुस्त्या खेळून गेलेत, बरं आपलं काम रेवड्यावरच्या कुस्त्या आहेत महाराज, आता आपण इथं सेवा करायची म्हटली. महाराज, काळजी करू नका, मागे पुढे उभा राहे संभाळीत
आलिया आघात निवा तो परमात्मा आपला पाठी राखाय, आपले सद्गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कीर्तन करायला हरकत नाही. या माध्यमातून महाराजांच्या आज्ञेने आज या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग प्रसंग प्राप्त झाला. महाराजांना या ठिकाणी मोठे धन्यवाद देतो जे आपल्यासमोर मृदुंग वाजवत आहेत. महाराज किती सुंदर महाराज या ठिकाणी मृदुंग वाजवत आहेत. जेव्हा चाल चालू होती मृदुंग वाजत होता. मला असं वाटतंय आपण सर्वजण स्वतःला विसरलो होतो आणि फक्त महाराजांकडे पाहत होतो. असे असणारे महाराजांचे आमचे ओम महाराज, या सृष्टीची निर्मिती, या ब्रह्मतत्वाची निर्मिती ज्या शब्दातून झाली आहे असं असणारं ज्यांचं नाव आहे आमचे ओम महाराज, त्यांनाही धन्यवाद. त्याच पद्धतीने आमचे फलके महाराज, बरोबर ना? हां, मला वाटलं विसरलो का काय. आमचे परमस्नेही परम आदरणीय फलके महाराज. त्याच पद्धतीने सुंदर महाराजांनी गायन केलं. आमचे देवीदास महाराज माझ्यासोबत आलेले आमचे गायनाचार्य, पूर्ण राहुरी तालुका नाही नगर जिल्ह्यामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे गायनाच्या क्षेत्रामध्ये आणि सुंदर असं कीर्तनही जे करतायत आमचे माऊली महाराज मोरे, तेही या ठिकाणी आलेत. त्याच पद्धतीने आमचे अगोदर मोठं अध्ययन करण्यासाठी श्रीगुरू महाराजांकडे जे होते ब्रह्मसूत्रापर्यंत ज्यांनी अध्ययन केलं असे असणारे आमचे भागवताचार्य, कीर्तनकार, रामायणाचार्य, महाराज प्रत्येक असणाऱ्या गोष्टीमध्ये जे प्रवीण आहेत, पारंगत आहेत, आमचे कृष्णा महाराज जिरेकर महाराजही या ठिकाणी आलेले आहेत. आणि माझ्या पामराची सेवा श्रवण करण्यासाठी आमच्या वारकरी संप्रदायाचं एक मोठं असणारं व्यक्तिमत्व ज्यांच्या गाथा कंठस्थ आहे आमचे मच्छिंद्र महाराज गायकवाड महाराजही या ठिकाणी आलेले आहेत. हां, टाळ्या वाजवा, नक्कीच वाजवल्या पाहिजे. फार मोठी क्रांती आहे महाराज आमच्या वारकरी संप्रदायामध्ये. इथे आम्हाला एक अभंग पाठ करायचा असेल तर 10 छेड्या खावा लागत होत्या. महाराजांनी 10 धोपाट्या टाकली की एक अभंग पाठ व्हायचा. पण महाराज कुठल्याही प्रकारची कुणाची शिक्षा न स्वीकारता ज्यांची वृत्ती साक्षात जगद्गुरू तुकोबरायच्या आकाराकार आहे, तुकोबरायच आहेत आणि स्वतः गाथा ज्यांनी आपल्या कंठस्थ केला, महाराज आपल्यामध्ये हजर आहेत. मनापासून महाराजांसाठी एकदा टाळ्या सर्वांनी वाजवा. कारण इथे आल्याच्या नंतर मला असं वाटतं वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करणं सोपं आहे. इथे आल्याच्या नंतर महाराज कदाचित प्रवचन करणं सोपं आहे. इथे आल्याच्या नंतर गायन करणं सोपं आहे. मृदुंग वाजवणं कदाचित सोपं आहे. कारण मीही त्या क्षेत्रातून सगळ्या ठिकाणी गेलोय, मीही मृदुंग वाजवतोय, गायन करतोय. पण पाठांतर करण्याची वेळ ज्या काळात येते ना महाराज, त्या काळात चांगले चांगले मागे सरकतायत. असे असणारे आमचे मच्छिंद्र महाराज गायकवाड, 7 महाराजांच्या गाथा कंठस्थ आहे. महाराजांनाही धन्यवाद. पुनश्च एकदा आपल्या संपूर्ण मायबाप सज्जनाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात. विठाला अभंग नाथ बाबांचा आणि अभंगातून नाथ बाबा जीवाचं कल्याण होणार एक साधना प्रतिपादन करतायत. साधना सांगत असताना नाथ महाराज आग्रह करतायत की हे जन हो, हे बापा हो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन करा. का नाथ बाबा आग्रह करतायत? कारण याच्यासाठी नाथबाबा आग्रह करतायत. इथे युग बदललं की भगवंताचा अवतार बदलतो. ऐका बरं, कीर्तनाला सुरुवात झाली, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. इथे युग बदललं की भगवंताचा अवतार बदलतो आणि भगवंताचा अवतार बदलला की भगवंताची साधना बदलते. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरि कीर्तनात. कृते ध्यायतो विष्णू, कृत युगामध्ये प्रभू परमात्मा ध्यानानेच प्राप्त होत होता. त्या युगातली ती साधना होती. त्रेतायाम यजतो मखैहि, त्रेता युगामध्ये प्रभू परमात्मा फक्त यज्ञ साधनेनेच प्राप्त होत होता. त्या युगातली ती साधना होती. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये तो प्रभू परमात्मा फक्त पूजेने प्राप्त होत होता. पण माझे नाथ बाबा सांगतात की बाबा हो, या कलियुगामध्ये तो परमात्मा भेटावा असं तुम्हाला वाटत असेल तर कलो तधरी कीर्तनात, तुम्हाला भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. का? कलियुगी उद्धार हरीच्या नामी. या कलियुगामध्ये आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल, या जीवाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी एकमेव पर्याय आहे. कलियुगा माझी कलियुगा माझे
करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. परमात्म्याची भेटी व्हावी असं वाटत असेल तर माझे नाथ बाबा सांगतात की बाबा हो, आता आपल्याला भगवंताच्या नामचिंतनाशिवाय आता पर्याय नाही. प्रत्येक जीवाला भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी करावं लागेल. नाही केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? कारण भगवंताचं नाम हे जगात सर्वात श्रेष्ठ आहे. एक भगवंताचं नाम आपलं उद्धार करणार आहे. भगवंताचं नाम अत्यंत गोड आहे. भगवंताचं नाम महाराज आपल्याला पुण्य देणार आहे. भगवंताचं नाम पाप घालवणार आहे. आणि भगवंताचं नाम या जगात सर्वात सोपं आहे. म्हणून माझे नाथ बाबा आग्रह करतात, करा रे बापानो साधन, हरीची साधना करा. का? ते सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. जशी एखादी कोळशाची खाण असावी, त्या कोळशाच्या खाणीमध्ये महाराज कुठे हात लावा हात काळा होणार आहे. पण हात काळा जरी झाला तरी त्या कोळशाच्या खाणीत जसा एखादा हिरा सापडावा, त्या व्यक्तीने धावत जावं आणि तो हिरा आपल्या हातात घ्यावा. तसं संपूर्ण कलियुग ही दोषाची खाण आहे. आणि त्या दोषाच्या खाणीमध्ये हिरा म्हणजे माझ्या भगवंताचं नामचिंतन आहे. कलेर दोष निधे राज अस्ति हे पण महान गुणः कीर्तनात देव कृष्णस्य मुक्त संग परम्रजेत. म्हणून भगवंताचं नाम हे अत्यंत श्रेष्ठ आहे. एक आणि भगवंताचं नाम महाराज त्या ठिकाणी अत्यंत गोड आहे. किती गोड आहे? किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला रे, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला रे. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम. हा भगवंताचं नाम हे अत्यंत गोड आहे. किती गोड गोड तुझे नाम. टाळ मृदुंग, मृदुंग वाजते, टाळ मृदुंग, मृदुंग वाजते. हरिनाम उच्चारते, जय जय राम. हरिनाम उच्चारते, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरे जय जय. किती गोड गोड. भगवंताचं नाम हे अत्यंत गोड आहे. मग किती गोड आहे म्हटले? साखरे एवढं गोड आहे का? म्हटले नाही नाही नाही. मग खडी साखरे एवढं गोड आहे का? अहो म्हटले नाही. मग सगळ्यात गोड काय? म्हटले अमृत आहे. मग अमृत एवढं गोड आहे का? अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, बाबा रे बाबा रे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृता
नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड. भगवंताचं नाम अमृता एवढं गोड नाही, अरे अमृता ही पेक्षा गोड आहे. एक भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. दुसरी गोष्ट भगवंताचं नाम चिंतन केल्याच्या नंतर जळतात म्हटले. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापा, पर्वत जळती पापाचे, पर्वत ऐसा नामाचा महिमा. भगवंताचं नाम महाराज त्या ठिकाणी पाप घालवणार आहे आणि भगवंताचं नाम पुण्य देणार आहे. फार थोडक्यात सांगतो आणि सरळ सांगतो, माझ्याकडे वेळ कमी आहे. भगवंताचं नाम चिंतन केल्याच्या नंतर पुण्य प्राप्त होतं. किती पुण्य प्राप्त होतं? अरे त्या पुण्याची गणना या जगात कोणीही करू शकत नाही. पुण्याची गणना कोण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भगवंताचं नाम चिंतन केल्याच्या नंतर ते नामचिंतन महाराज आपल्याला पुण्य देणार आहे. म्हटले का हो, भगवंताच्या नामानेच पाप जातं का आणि भगवंताच्या नामानेच पुण्य मिळतं का? यज्ञ केला तरी आम्हाला पुण्य प्राप्त होऊ शकतं आणि त्या पुण्याच्या जोरावरती आम्ही स्वर्गात जाऊ शकतो. ही यज्ञाची ताकद आहे. मग नामसाधनाच का करावी? म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे आणि मग स्वर्ग सुख भोगीजे. मनोहर यज्ञ साधना पुण्य देणारी आहे, पाप घालवणारी आहे. योग साधना पुण्य देणारी आहे. महाराज त्या ठिकाणी तुमची कर्म साधना तुम्हाला पुण्य देणारी आहे. मग या साधना सोडून नामचिंतनच का करावं? तर संत महात्म्यांना विचारलं तर तुकोबाराय सांगतात, बाबा हो, यज्ञाच्या वाटेने चालला असाल तर थांबा, योगाच्या वाटेने जात असाल तरीही थांबा, श्रेष्ठ कर्म करत असाल तर या कलियुगामध्ये आता ते शक्य नाही, थांबा. तुम्ही ब्रह्मज्ञान जरी संपादन करत असाल, त्याही वाटेने निघाला असाल तरी तुम्हीच थांबा. का? अरे भगवंताकडे जाण्याच्या एक नाही अनंत वाटा आहेत. पण या कलियुगामध्ये त्या वाटांचा जर विचार केला ना, त्या सगळ्या वाटा त्या कलियुगामध्ये क्षीण झाल्या. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान, उचित विधी विधान, न कळे ना घडे सर्वथा. मग काय करावं? भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य ना गवेया पापा. यज्ञाच्या वाटेने जात असाल तर थांबा. या कलियुगामध्ये यज्ञ करणं फार खडतर आहे, फार खर्चाची गोष्ट आहे. अरे साधा यज्ञ करायचा असेल तर शास्त्र सांगतं अगोदर ज्या भूमीत यज्ञ करायचा आहे ती भूमी सुवर्णाच्या नांगराने नांगरावी लागते. पहा बरं यज्ञ करणं. आता सुवर्णाच्या नांगराने ती भूमी नांगरण्यासाठी आपल्याकडे सुवर्णाचा नांगर असला पाहिजे. नाही आमच्याकडे, पण आपलं गाव मोठं श्रीमंत आहे. आता इथे येणारी पब्लिक महाराज सगळ्यांचं सोनं नाणं, स्त्रियांचं पुरुषांचं सगळं एकत्र केलं, त्यात माझी पितळाची अंगठी पण टाकली. मला सुंदर असा आपण नांगर तयार करू शकतो. ती भूमी नांगराने नांगरू शकतो. पण पुढे ऐका, यज्ञ सुरू झाल्याच्या नंतर त्या यज्ञामध्ये हत्तीच्या सोंडे एवढी गावरान तुपाची अखंड धार चालू ठेवावी लागते. आता महाराज ते शक्य आहे का? गावरान तूप सोडा, गावरान गायच आता पाहायला मिळत नाही. गावरान तूप आणणार कुठून? प्रत्येकाच्या दारात महाराज ते डुकरापासून संक्रमित केलेलं काय नाव त्याचं? आपल्या भागात फार आहे महाराज, इकडं नसतील कदाचित. ते जर्शी महाराज, ते जर्शीचं दूध पिऊन माणसाचे डोके देखील जर्शी झालेत ना महाराज. विचारही माणसाचे जर्शी झालेत. कुणाच्या दारामध्ये गोठ्यामध्ये आज गावरान गाय पाहायला मिळत नाही. आणि मला असं वाटतंय ज्या दिवशी गोठ्यातली गाय कसाबाच्या दावणीला गेली आणि घरातली माय वृद्धाश्रमात गेली महाराज, त्या दिवशी भूमी थर्र कापली असेल. आणि म्हणून त्या कोरोनासारखे संकट आपल्याला या ठिकाणी झेलावे लागत आहेत. ज्या गोमातेमध्ये आपण 33 कोटी देवतांचं दर्शन घेतो, ती गोमाता महाराज ज्या काळात आपण कापण्यासाठी दुसऱ्याच्या हातात देतो त्या काळात आपण विचार का करत नाही? ती फक्त गाय नाही, अरे ते जनावर नाही, ती आपल्या दारात असणारी लक्ष्मी आहे. म्हणून
ती गाय जी आहे ती तुम्हाला मला समाधान देणारी आहे, ती आपल्या जीवनाला शांती देणारी आहे. फक्त तुम्हाला मला नाही, ती जगाला शांती देणारी आहे. जय गोमाता जय धरती माँ, जय गोमाता जय धरती माँ, गूंज रहा है मंत्र महान, सुखद सुमंगल विश्व शांत करके दिखलाये मंत्र महान. या विश्वाला शांत करण्याची ताकद त्या गोमातेत आहे. ती गाय आज कुणाच्या महाराज दारात पाहायला मिळत नाही. आपण यज्ञ करणार कसा आहोत? म्हणून यज्ञाच्या वाटेने जात असाल तर थांबा, फार खडतर आहे. महाराज आम्ही योग करू. अरे योग त्याही पेक्षा कठीण आहे. योग करायचा असेल तर प्रपंचावरती तिळांजली सोडावी लागते, हिमालयात जावं लागतं, लंगोट लावावी लागते आणि तिथून कुठेतरी योगाला महाराज सुरुवात होते. शरीर शोषण प्राण निरोधन जय हठयोग. जर यज्ञ करत असाल तर माझे संत महात्मे सांगतायत की बाबा हो थांबा, ते यज्ञ करणं, तो योग करणं अत्यंत कठीण आहे. या कलियुगामध्ये जर योग करत असाल तर तो परमार्थ ठरणार नाही, तो दंभ ठरेल. या कलियुगामध्ये योग करत असाल तर ती साधना ठरणार नाही, ती उपाधी ठरेल. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. त्या योगाच्या वाटेने जात असाल तर सुख तुमच्या पदरात पडेल. सोडून द्या, तुमच्या वाटेला दुःख आल्याशिवाय राहणार नाही. योगाची वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा चिसेल वाटा भागा आला. म्हणून योगाच्या वाटेने जात असाल तर थांबा. महाराज आम्ही श्रेष्ठ कर्म करू. अरे कर्म त्याही पेक्षा अवघड आहे. साधं सकाळी पूजेला बसल्याच्या नंतर कर्मशास्त्र असं सांगतं, अगोदर महाराज देवपूजा सुरुवात करण्याच्या अगोदर आचमन करावं लागतं. हातावरती पाणी घ्यावं लागतं. केशवाय नमः, माधवाय नमः. मग ते हातावरती घेतलेलं पाणी जर मोहरीपेक्षा जास्त असेल आणि मोहरीपेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला दारू पेल्याचं पाप लागतं. हे कर्मशास्त्र आहे, सुज्ञात जास्त नको. म्हणून कर्माच्या वाटेने जात असाल तर थांबा महाराज. ते फार खडतर आहे. कर्म धर्म नव्हती सांग उणे अंगी पतन, तिथे आपलं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. मग महाराज आम्ही ब्रह्मज्ञान संपादन करून परमात्म्यापर्यंत जाऊ. मग ब्रह्मज्ञान संपादन करणं सोपं आहे का? नाही महाराज. आम्ही गुरुग्रही राहिलेली माणसं आहोत, अध्ययन केलेली माणसं आहेत. अरे तुमचा मुलगा पहिलीचा दुसरीत गेला, दुसरीचा तिसरीत गेला आणि तिसरीच्या विद्यार्थ्याने दुसरीचा अभ्यास लक्षात ठेवलाच पाहिजे असं काही? 10वीच्या आणि 9वीचा अभ्यास लक्षात ठेवलाच पाहिजे असं काही? पण महाराज जिथे गुरुकुलात आल्याच्या नंतर पहिल्या वर्षी पाठ केलेला हरिपाठ आणि 12व्या वर्षी ब्रह्मसूत्र जरी ऐकत असेल तरी तो कंठस्थच ठेवावा लागतो. हे ब्रह्मज्ञान आहे. विठाला म्हणून माझे तुकोबराय सांगतात ब्रह्मज्ञान नोहे लेकुराच्या गोष्टी. महाराज ब्रह्मज्ञान संपादन करणं हे प्रापंचिक जीवाला, या कलियुगातल्या जीवाला आता ते शक्य नाही. म्हणून त्याही साधनेपासून बाजूला या. आणि नाथ महाराज सांगतात की बाबा हो एक करा. काय करा? भगवंताचं नामचिंतन करा. का भगवंताचं नामचिंतन करा? अरे ज्या भगवंताच्या नामाने त्रेतायुगामध्ये जर महाराज दगड तरतात, मग या कलियुगामध्ये भगवंताच्या नामाने हाडामासाची माणसं का तरणार नाहीत? निश्चित करू शकतात. अरे ज्या कालात सीता मातेला आणण्यासाठी आता लंकेत जायचं आहे, जात असताना लाखो वानर सेना भगवंतांनी आपल्या सोबत घेतली. समुद्राच्या किनारी गेल्याच्या नंतर रामेश्वर भगवंताची महाराज त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली आहे. भगवान त्या समुद्राच्या बाजूला जाऊन उभे राहिलेत. एका बाजूने लक्ष्मण भैया आहे, एका बाजूने हनुमंतराय आहेत आणि भगवान त्या समुद्राकडे, त्या विशाल समुद्राकडे पाहत आहेत. लक्ष्मण भैयाही मोठे चिंतेत पडले. मागे लाखो वानर सेना आहे, पुढे सीता मातेला आणण्यासाठी जायचे, पण मध्ये समुद्र आहे. हनुमंतरायाकडे पाहिलं महाराज
तुम्ही उड्डाण करून लंकेत जाऊ शकता, भगवान अंतर्धाम पाहू शकतात, पण हे लाखो वानरसेना हे पलीकडे नेणार कसे मोठी चिंता आहे. हनुमंतराय लक्ष्मण भैयाकडे पाहतायत आणि भगवंताच्या चरणाकडे पाहतायत. लक्ष्मण भैया चिंता करण्याचं काम नाही का. हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता, न खाने की न पीने की न मरने की न जीने की, न खाने की न पीने की न मरने की न जीने की, हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता. आपल्या सोबत जगाचा मालक प्रभू रामचंद्र आहेत महाराज. त्या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही. हनुमंतराय महाराज जंगलात पळत गेले, मोठी शिळा आणली आणि त्याच्यावर राम नाव टाकलं, शिळा पाण्यात फेकली. जशी पाण्यात फेकली तशी शिळा तरंगली. आता हनुमंतरायांनी ही क्रिया करताना पाहिल्याच्या नंतर आता बाकीचे वानरच आहेत महाराज, त्यांना सांगण्याची गरज नाही. सगळे वानर पळत गेले, मोठमोठ्याला शिळा आणल्या, त्याच्यावरती महाराज त्या ठिकाणी सुंदर राम नाव काढण्यात येत होतं. शिळा फेकल्या जात होते, शिळा आणण्यात येत होती, राम नाव काढण्यात जात होतं, पुढे शिळा फेकण्यात येत होती. पाहता पाहता 1, 2, 5, 10, 20 मैलापर्यंत सेतू तयार झाला. एका शिळेवरती बसून भगवान ही सगळी प्रक्रिया पाहत होते. वानर शिळा आणत होते, ज्याच्यावरती राम नाव टाकले ती शिळा तरल्या जात होते, आणि ज्याच्यावरती राम नाव नाही महाराज दगडा सगट वानर त्या ठिकाणी समुद्रात खाली जात होते. भगवान सगळी मजा पाहत होते. भगवंताची सहज एका बाजूला नजर गेली. एक अतिशय छोटीशी खारुताई आपल्या हातात खडा घेत होते आणि पाण्यात टाकत होते. त्याच्यावरती राम नाव टाकल्या जात नव्हतं, पण तरी महाराज तो त्या ठिकाणी राम नावा वाचून तो भावनेने त्या ठिकाणी तो दगड पाण्यावरती तरंगल्या जात होता. भगवंताला मोठं आश्चर्य वाटलं. अरे त्या दुष्ट रावणाला मारण्यासाठी, माझ्या सीतेला आणण्यासाठी या पशूंची एवढी प्रामाणिक इच्छा आहे. अरे वानर या ठिकाणी शिळा वाहत आहेत, ही सर्वसामान्य पशु खारुताई या ठिकाणी महाराज समुद्रात दगड टाकते का. यांची इच्छा आहे तो दुष्ट रावण मरावं आणि माझी सीता मला मिळावी. मग आपणही काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्या खारीकडे त्या खारुताईकडे पाहून भगवंताला महाराज त्या ठिकाणी मोठा उत्साह निर्माण झाला. चांगल्या कामात महाराज सहकार्य करते ना, आपणही काहीतरी केलं पाहिजे. म्हणून माणसाने कुठलंही कार्य चांगलं चालू असेल, आपला खारीचा वाटा म्हणून महाराज त्याच्यात आपलं नेहमी सहभाग असावा. आपल्या गावात एवढा भव्य दिव्य सप्ताह चालू आहे ना, आपल्याला 1000 रुपये देण्याची ताकद नाही, 10 रुपये देण्याची ताकद आहे ना, ती द्या. कारण ते आपलं काम आहे सहकार्य करणं. आपल्याकडे लाख रुपये देण्याची ताकद आहे, ते द्या. ते आपलं काम आहे देणं, सहकार्य करणं हे काम आहे. आणि जो व्यक्ती सहकार्य करतो, जो व्यक्ती देतो, मला असं वाटतं कदाचित त्याचाच इतिहास तयार होतो. महाराज घेणाऱ्याचा नाही, देणाऱ्याचा आतापर्यंत इतिहास तयार झालेला आहे. एका गावाला मोठी आग लागली. आग लागल्याच्या नंतर महाराज सगळं गाव त्या ठिकाणी आग विझवत होतं. एका चिवतानी महाराज ती सगळा प्रकार पाहिला. ती तळ्यावरती जायची, आपल्या चुचीत पाणी घ्यायची आणि त्या ठिकाणी त्या अग्नीत नेऊन टाकायची. चुचीत पाणी घ्यायची, त्या गावातल्या अग्नीत नेऊन टाकायची. टाकत असताना दुसऱ्या झाडावरती एक माकड बसलं होतं. माकड माहिती आहे तुम्हाला सर्वांना, माकड माकड शेजाऱ्याकडे काय पाहता, माझ्याकडे पहा. म्हणजे मी नाही बरं का, हा दिसायला जरी काळा असलो तरी एक गाणं आहे ना, काला आहे लेकिन चांगलं पाठी असं. महाराज माकड ते सगळा प्रकार पाहत होतो. सगळे लोक त्या ठिकाणी आग विझवत होते. आग विझवत असताना एक चिवताई त्या तळ्यातून पाणी आणते चोचेत आणि त्या गावातल्या आगीत टाकते. हे सगळं पाहत असताना त्याला जरा आश्चर्य वाटलं. ते झाडाच्या खाली उतरत त्या चिवताईच्या जवळ गेलं. म्हटले, चिवताई अगं असं काय करतेत, एवढं गाव त्या ठिकाणी आग विझवतंय, त्यांच्याच्याने आग विझवल्या जात नाही, तुझ्या एवढ्या चोचेतल्या पाण्याने ती आग विझणार आहे का, काय हे अट्टहास करते. त्या काळात ती चिवताई सांगते, अरे माझ्या चोचेतील असणाऱ्या पाण्याने ती आग विझणार नाही हे मलाही माहीत आहे, पण ज्या दिवशी गावाचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी तुझं नाव पाहणाऱ्याच्या यादीत असेल आणि माझं नाव आग विझवणाऱ्याच्या यादीत असेल. याला सामान्य चिवताई जरी असले तरी सहकार्य करणं या क्षणाला माझं कर्तव्य आहे. ती खारुताई खडा घेत होती, सेतूमध्ये टाकत होती. भगवंताला वाटलं सहकार्य खारुताई करते, आपणही काहीतरी करावं. भगवान उठले. महाराज उठल्याच्या नंतर आपल्या हातामध्ये मोठी शिळा घेतली. घेतल्याच्या नंतर भगवान त्या सेतू ते दिशेने चालू लागले. तिकडून काही वानर येत होते. त्यांनी भगवंताकडे पाहिलं, खाली पाहिलं, वर पाहिलं, भगवंताच्या शिळेकडे पाहिलं, कुठे रामनाव दिसत नाही. ते म्हटले, देवा असं काय करता. म्हटले, काय याच्यावरती रामनाव टाकलं नाही
तर तुमची शिळा तिथे तरणार नाही. देव कुत्सित भावनेने त्यांच्याकडे पाहून हसले. काय वानर ते वानरच म्हटले, माकडे यांना काय कळणार आहे, माझ्या नावाने दगड तरतात, माझ्या हाताने दगड काय, यांना काय कळणार म्हटले. भगवान तशीच पुढे सरसावल्याच्या नंतर महाराज जिथे सेतू आता शेवट चालू होता तिथपर्यंत जाऊन भगवान उभे राहिले आणि भगवान ती शिळा बिगर नावाची खाली टाकणार. पण मनात पाल चुकली. का? ते वानर म्हणत होतं राम नाव टाकलं नाही. भगवंताला वाटलं अरे कदाचित जर माझ्या हातची शिळा बुडाली तर माझ्या मतदारसंघात माझा अपमान होण्याची दाट शक्यता आहे. म्हटले इथं शिळा टाकून जमणार नाही. महाराज सहज मागे वळून पाहिलं तर सगळ्या वानराचे कॅमेरे भगवंतावरतीच ना. शिळा बुडते का तरते. आता देवाला मोठं, कारण जेवढा व्यक्ती मोठा आहे तेवढा त्याला अपमानाची दाट भीती असते. महाराज भगवंताला मोठी अपमानाची भीती वाटली. भगवान मागे सरकल्याच्या नंतर आता हे वानर तिथं उभेच होते. महाराज आता भगवान मागे जात असताना शिळा हातात होती, टाकली नाही. ते वानर पुन्हा देवाची टिंगल करू लागले. देवा अरे जाताना सांगितलं होतं साधं रामनाव टाक, त्याच्याशिवाय शिळा तरणार नाही. पुन्हा आता मागे यावं लागलं ना. भगवान मागे आले. त्या वानराला काही नाही बोलले, पण मनामध्ये हे राहिलं की नाम वाचून महाराज शिळा तरते की नाही, पण ही शिळा टाकावी कुठे. जिकडे पाहावे तिकडे सगळे वानरच आहे. भगवंताने ठरवलं अशा ठिकाणी जायचं की जिथे आता आपल्याला कुणी पाहणार नाही. कुठे जावं, अशा निर्जन ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणून देव हळूहळू बाजूला सरकू लागले. सरकत असताना हनुमंतरायांनी तो सगळा प्रकार पाहिला. भगवंताच्या हातात शिळा आहे. भगवान सेतूतून जाऊन पुन्हा मागे आलेत. आता भगवान एका दिशेला चाललेत हे हनुमंतरायांनी पाहिलं आणि भगवंताचा पाठलाग करत 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 हनुमंतराय देवाच्या पाठीमागे गेले. देव अशा ठिकाणी समुद्राच्या काठी जाऊन उभे राहिले की आता जिथे आपल्याला कोणी पाहत नाही. सगळ्या दिशेला पाहिलं, आता आपल्याकडे कोणी पाहणार नाही. मागे पाहिलं, पुढे पाहिलं, खालीवर सगळ्या 10 दिशेला पाहिलं. आपल्याकडे आता कोणी पाहत नाही. आता शिळा टाकायला काही हरकत नाही. महाराज हातामध्ये जी शिळा होती भगवान समोर गेले, त्यांनी समुद्रात टाकली. जशी टाकली तशी शिळा बोला ना. काही म्हटली तरंगली, काही म्हटली हां जे आता तरंगलेले आहे ते म्हटले तरंगली, म्हणजे झोपेत तरंगलेली. हा पण शिळा बुडाली. जशी शिळा महाराज खाली बुडाली, पण भगवंताने आपल्या स्वतःच्या मनाची समजूत काढली. का? कदाचित शिळा मोठी झाली असेल त्याच्यामुळे बुडाली असेल. भगवान पुन्हा मागे गेले, त्याहीपेक्षा छोटा दगड घेतला, टाकला, त्याची अवस्था तशीच. पुन्हा मागे गेले, त्याच्यापेक्षा छोटा खडा घेतला, टाकला, त्याची अवस्था तीच. महाराज खारुताई जो खडा घेऊन समुद्रात टाकत होते आणि नावा वाचून त्या खारुताईचा जो खडा तरंगत होता तेवढा खरा भगवंताने हातात घेतला. आता माझ्या हाताने तरंगायला काय हरकत आहे. भगवान गेले, तो खडा पाण्यात टाकला, त्याची अवस्था तीच झाली. तो खडा महाराज खाली तळाला पाण्यात गेला. भगवंताच्या पायाखालची जमीन सरकली. भगवान मागे फिरले. महाराज जसे मागे फिरले तसे हनुमंतराय त्यांच्या समोरून उभे राहिले. म्हटले हनुमंतराय कधी आले? म्हटले देवा पहिल्याच दगडाला आलो. अरे बापरे, म्हणे तुम्ही सगळं पाहिलं? म्हटले हो सगळं पाहिलं. म्हटले देवा काळजी करू नका, आता पाहिलंय ना म्हणे झाकली मूठ. हा झाकली 1.25 लाखाची. हा प्रकार काय त्या वानरांना जाऊन सांगू नका. तिकडे जाऊन सांगाल तर ते म्हणतील अरे ज्याच्या जीवावरती त्या रावणास युद्ध करायला चाललोय त्याच्या हाताने शिळा तर बुडते, याच्यासाठी तर थांबायला नको, ते सगळे वानर निघून जातील. म्हणून आपली झाकली 1.25 लाखाची. माहिती आहे ना तुमच्याकडे 1.25 लाखच म्हणतात का 2.25 लाख म्हणतात? 1.25 लाख झाकली. माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का? आपल्या गावासारखं मोठं गाव होतं महाराज. गावामध्ये मोठी यात्रा भरली. आता यात्रा भरल्याच्या नंतर यात्रेसाठी राजेसाहेब आले. आता राजेसाहेब आल्याच्या नंतर राजा येणार आहे हे पुजाऱ्याला कळालं. पुजारी मोठा आनंदी झाला. राजा येणार. राजा फक्त देवाच्या समोर पैसे नाही ठेवणार, राजा हिरे माणिक मोती ठेवेल. बस माझ्या प्रपंचाचा आता महाराज त्या ठिकाणी सगळं काही कुशल होणार आहे. मी आता श्रीमंत होईल. देवा आतापर्यंतच्या भक्तीचं माझं सार्थक झालं. राजा येतोय, आता तुझ्या समोर तो काहीतरी अनमोल अशी गोष्ट ठेवणार आहे. मोठा आनंद महाराज त्या ठिकाणी पुजाऱ्याला झाला. मी झाकली 1.25 लाखाची सांगतो बरं का. महाराज राजा आल्याच्या नंतर मंदिरात प्रवेश केला. जसा मंदिरात प्रवेश केला महाराज तसा देवाच्या समोर गेला, खिशात हात घातला. पण राजा महाराज एवढा चिगट होता, एवढा चिगट होता, माऊली तुमच्यापेक्षा चिगट होता. एवढा चिगट. मक्खी चूस माहिती आहे तुम्हाला? मक्खी चूस म्हणजे तुपात जर माशी पडली तर ती काढून फक्त टाकून नाही द्यायची, मग ती माशी काढायची
तोंडात टाकायची आणि एवढी चोखायची, एवढी व्याजा सगळं महाराज सगळं काही वसूल करायचं आणि उरलं सुरलेलं टाकून द्यायचं. त्याला मग खिचूस म्हणतात. राजा एवढा चिकट होता. त्याने आपल्या खिशात हात घातला, एक वस्तू काढली, भगवंताचं वस्त्र वर केलं आणि त्या वस्त्राच्या खाली महाराज त्या ठिकाणी ती वस्तू ठेवून दिली. आता पुजारी मोठा उड्याच हाणत होता महाराज. राजाही गेला. दिवस मावळला, संध्याकाळ झाली, सगळ्या दानपेट्या खोलल्या, सगळा हिशोब झाला. पण पुजाऱ्याच्या डोक्यात देवाच्या वस्त्राखाली काय ठेवलंय, देवाच्या वस्त्राखाली काय ठेवू, सगळे जाऊन दिले. मस्त सगळे लॉक लावले. आतमध्ये गेला, वस्त्र वर केलं. जसं वस्त्र वर केलं तसा हात घातला आणि हातामध्ये आले फक्त 4 आणे. किती? 4 आणे आले. आता हातात पुजाऱ्याचे 4 आणे आल्याच्या नंतर महाराज तळपायातल्या मस्तकात गेला, लाल बबूल झाला. राजा, माझ्या देवाच्या समोर तू फक्त 4 आणे ठेवलाय ना, तू राजा आहे ना, मीही देवाचा पुजारी म्हटला. पाहतो तुझ्याकडे उद्या सकाळी. दिवस उजडला. आता राजाकडे पाहायचं म्हटल्याच्या नंतर महाराज म्हणून शहाण्या माणसाने 3 लोकांच्या कधी नादी लागायचं नाही बरं का दादा. 3 लोकांच्या, तुमचं नाव काय? तुम्ही बोलत नाहीत का इकडं? धनंजय मुंडे आहे का? DM आहेत का? हा, कवळे. हा, आमचे धनुभाऊ कवळे. वा, छान नाव आहे. हातामध्ये महाराज त्यांनी ती 4 आणे घेतली आणि घेतल्याच्या नंतर दिवशी सकाळी चौकात गेला. गेल्याच्या नंतर महाराज आता राजाचा बेत पाहायचा होता. मी सांगितलं माणसाने 3 माणसाच्या कधी नादी लागायचं नाही. पहिली गोष्ट देवाच्या जवळच्या माणसाच्या, दुसरी गोष्ट पुढाऱ्याच्या जवळच्या माणसाच्या आणि तिसरी गोष्ट महाराज लोकांच्या जवळच्या माणसाच्या. शहाण्या माणसाने कधी नादी लागायचं नाही, हे फार भयंकर असतात महाराज. हा, आता पुजाराचा नाद केलता कुणी? राजाने. महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी चौकात गेला, सगळ्या लोकांना आवाज दिला, ऐका रे लोका हो, काल आपल्या गावामध्ये यात्रा होती, यात्रेसाठी राजेसाहेब आले होते आणि राजेसाहेबांनी देवाच्या समोर अशी काही अनमोल गोष्ट ठेवली आहे, तिचा निलाव होतोय 50,000. आणि धनुभाऊ हातात किती? 4 आणे. आणि निलाव कुठपासून सुरू झाला? हा, 50. याला डोकं म्हणतात महाराज, म्हणून त्यांच्या नादी लागू नये महाराज. 50,000. आता जे व्यापारी डोक्याचे लोक होते ते घवाघवा एकत्र आले. राजाने ठेवलेली वस्तू आहे, नक्की हिरमाणिक मोती असेल. एक म्हटला 60,000 रुपये देतो मूठ उघड, दुसरा म्हटला 70 देतो, 80 देतो, अरे 90,000 रुपये देतो मूठ उघड. हो नाही करता करता राजेसाहेबापर्यंत बातमी गेली, महाराज अहो देवाच्या समोर तुम्ही जी वस्तू ठेवली आहे तिचा निलाव झालाय, 90,000 निलाव गेला. राजा म्हटला 90,000 देवाच्या समोर ठेवले 4 आणे आणि निलाव 9. कोण होतं म्हणे निलावकार? म्हटले पुजारी. हा, मगले घडू शकतं. हा, राजा महाराज म्हटला जर या पुजाऱ्याने मूठ उघडली तर आपल्या इज्जतीचा पंचनामा होण्यासाठी वेळ लागणार नाही. महाराज राजा पळत सुटला ना महाराज. कुणाकडे? पुजाऱ्याकडे. राजा तिथपर्यंत येऊन ठेपला. तेवढ्यात कृष्णा महाराजांनी सांगितलं 1,00,000 रुपये देतो मूठ उघड. राजाने पुजाऱ्याचे पाय धरले, भाऊ 1,25,000 देतो. झाकली 1,25,000. प्रभू रामचंद्र म्हणतायत हनुमंतराय आता बुडालाय ना दगड, बुडू द्या म्हटले. आपली झाकली. 1,25,000ची तशीच राहू द्या, पण मला एक सूत्र कळालं नाही. भगवान सांगतायत हनुमंतरायनं म्हटले काय? अरे माझ्या नामाने दगड तरतायत, मग माझ्या हाताने दगड का तरू नये? त्या काळात हनुमंतराय सांगतात देवा हा तुझ्या नामाचा महिमा आहे, तुझ्या नामाचा महिमा कदाचित तुला कळणार नाही. अरे जेव्हा तू अवतारला आला नव्हता तेव्हाही तुझं नाम होतं आणि तू अवतारला आलाय आताही तुझं नाव आहे, आणि जेव्हा तू अवतार संपून जाणार आहे त्याच्यानंतर देखील ते नाम सकल जनाचं या ठिकाणी उद्धार करणार आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझा नकळ मेघा श्यामा, तुझा नकळ मेघा श्यामा, तुझा नकळ मेघा श्यामा, तुझ्या नामाचा महिमा
तुझं न कळे मेघश्यामा हनुमंतराय तुकोबारांच्या मुखातून सांगता देवा तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही एवढं तुझं श्रेष्ठ नाव आहे म्हणून नाथ बाबा समाजात आले समाजाकडे पाहिलं अरे या समाजाला उद्धाराची गरज आहे बुडत हे जन न देख वेगळा येतो कळवळा म्हणून या आता यांना कुठली तरी साधना सांगितली पाहिजे कुणी यज्ञ करतंय कुणी योग करतंय कुणी कर्म करतंय कुणी ब्रह्मज्ञान संपादन करण्याच्या भानगडीत पडलंय अरे या कलियुगामध्ये आता ते शक्य नाही भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे गोड आहे पाप घालवणार आहे पुण्य देणार आहे पण भगवंताचं नाम या जगाच्या पाठीवरती सगळ्यात सोपं ही आहे म्हणून या कलियुगातील माणसाला सगळ्यात सोपी साधना सांगितली पाहिजे भगवंताचं नाम किती सोपं आहे नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्म न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा ठाईच बैसोनी चित्त आवडी अनंत आळवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा एवढं सोपं आहे महाराज भगवंताचं नाम चिंतन यावीन अनेक तुकोबराय सांगतात याच्यापेक्षा जर दुसरं सोपं साधन असेल तर माझ्या विठोबाची शपथ घेतो याच्यापेक्षा दुसरं सोपं साधन नाही यावीन अनेक असता पै साधन वाहात सेयान विठोबाची मग किती सोपं आहे तू का म्हणे सोपे तुका म्हणे सोपे आज सर्वाहू तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी हरे हरे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी म्हणजे यज्ञाहुनी योगाहुनी कर्माहुनी ब्रह्मज्ञानाहुनी मग शहाणा तो धनी घेतो येथे जो यज्ञ सोडून नामचिंतन करतो शहाणा तो धनी घेतो येथे जो योग सोडून नामचिंतन करतो शहाणा तो धनी मग जगातल्या सगळ्या साधना लावून घ्यायच्या जो नामचिंतन सोडून महाराज त्या ठिकाणी दुसरी काही साधना करत असेल मग तो धनी इथे घेतल्या जात नाही मग दुसरी साधना सोडून जो केवळ नामचिंतन करतो शहाणा तो धनी घेतो येथे म्हणून भगवंताचं नाम हे अत्यंत सोपं आहे म्हणून नाथ बाबा समाजात आले समाजाच्या समोर हात जोडले आणि समाजाला सांगितलं हे बापा हो तुम्हाला बाप म्हणतो पण तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा अभंगाचं पहिलं चरण करा रे बापानो साधना हरी करा रे बापानो साधना हरी रे बापानो
बापानो साधन हरीचे झनी करणीचे करू नका. नाथ बाबा सांगतात की हे जन हो, हे बापा हो, मी तुमच्या समोर हात जोडतो. तुम्हाला बापा हो म्हणतो, पण तुम्ही एक करा. काय करा तर भगवंताचं नामचिंतन करा. मग असताना नाथ महाराज तुम्हाला मला बाप शब्द वापरतायत. बाप शब्द वापरतायत म्हणजे फार मोठी श्रेष्ठता देत आहेत का? कदाचित तुम्हाला वाटेल नाथ बाबा श्रेष्ठता देत आहेत, पण नाही. नाथ बाबा हा बाप शब्द जो आहे तो उपेक्षित बुद्धीने बोलतायत. करा रे बापानो साधन हरीचे. तुम्हाला बापा हो म्हणतो, पण तुम्ही आता भगवंताचं नामचिंतन करा. कारण ही उपेक्षित भाषा आहे. उपेक्षित भाषा केव्हा बोलल्या जाते? बऱ्याच वेळा व्यवहारामध्ये काही भाषा दिसायला गोड असतात, पण असायला मात्र गोड नसतात. काही भाषा असायलाही गोड असतात आणि काही भाषा दिसायलाही गोड असतात, आणि काही भाषा दिसायलाही गोड नसतात आणि असायलाही गोड नसतात. आजच्या अभंगाची भाषा दिसायला गोड आहे, पण असायला मात्र चांगली नाही. जसा एखादा सर्वसामान्य शिष्य असावं, त्याच्याकडून काहीतरी चूक घडावी, गुरुजी समोर बसलेले असावेत. आता शिष्याने समोरून यावं, त्याने तर काहीतरी चूक केली, पण मोठा विद्वान आहे, त्याला बोलता येत नाही. मग अशा काळात त्याची अपमान करण्याची भाषा जरा वेगळी असते. त्या काळात गुरु महाराज बोलतात, या महाराज, आता तुम्ही आमच्यापेक्षा फार हुशार झाले, विद्वान झाले, या 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 बसा आमच्या आसनावरती. आता ही भाषा दिसायला कशी आहे? फार गोड आहे, पण असायला चांगली आहे का हो? नाही नाही. हे कुणाला? ज्याला कळल त्याला. विठाला विठाला. तसं नाथ बाबा तुम्हाला मला बाप शब्द वापरतात म्हणजे श्रेष्ठता देत आहेत असं नाही. ते उपेक्षित बुद्धीने बाप शब्द वापरतायत. का? कारण बाप शब्द असा आहे मला तो कधी आणि कुणालाही वापरता येत नाही. या जगाच्या पाठीवरती एखाद्या स्त्रीच्या बोटाला धरा, तिला आई म्हणता येईल, तिला माऊली म्हणता येईल, तिला बहीण म्हणता येईल, पण या जगाच्या पाठीवरती आपल्या स्वतःच्या बापाला सोडून कुठलाही पुरुष कुठल्याही व्यक्तीला बाप शब्द वापरू शकत नाही. पण तरीही नाथ महाराज आपल्या स्वतःच्या बापाला बाप न म्हणता या समाजाला बाप शब्द त्यांनी का वापरला? मोठा चिंतनाचा विषय आहे महाराज. कारण बाप शब्द कोणाला नाही वापरले जातात. आपण ज्ञानोबरायांपासून निळोबरायांपर्यंत नाही, बहिणाबाईपर्यंत जर संत वाङ्मयाचं चिंतन केलं तर बाप शब्द आपल्याला फक्त 4 ठिकाणी पाहायला मिळतो. राहू दे नका वाचू. बाप शब्द फक्त आपल्याला 4 ठिकाणी महाराज पाहायला मिळतो, किंवा 4 व्यक्तीला बाप शब्द वापरला तर चालतो, समाजाला बाप म्हणून चालत नाही. पहिली गोष्ट वेदाला बाप म्हटलं तर चालतं. दुसरी गोष्ट जगाच्या मालकाला बाप म्हटलं तर चालतं. तिसरी गोष्ट साधू संतांना बाप म्हटलं तर चालतं. आणि चौथी गोष्ट आपल्या स्वतःच्या बापाला बाप म्हटलं तर चालतं. पण समाजाला बाप शब्द वापरून जमत नाही. तरी नाथ महाराजांनी वेदाला नाही बाप म्हटले, साधू संतांना नाही बाप म्हटले, देवाला नाही बाप म्हटले, किंवा स्वतःच्या बापाला बाप न म्हणता समाजाला बाप शब्द वापरला. याचा अर्थ तो उपेक्षित बुद्धीनेच वापरला. विठाला संत वाङ्मयाचा विचार केला तर वेदाला बाप म्हटलं तर चालतं महाराज. ज्या काळात ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत वेदाशी बोलत असताना वेदाला अगोदर बाप शब्द वापरतात, मग बोलायला सुरुवात करतात. या कारणे पै बापा जया अथी आपुली कृपा तेने वेदाच्या निरोपा आनन की जे. वेदाला शास्त्राला बाप म्हटलं तर चालतं. दुसरी गोष्ट जन्मदाता चमे पिता, जन्मदात्याला बाप म्हटलं तर चालतं, चालत नाही, म्हणावंच लागतं. तिसरी गोष्ट साधू संतांना बाप म्हटलं तर चालतं. तुम्ही संत माय बाप कृपावंत अनंत प्रमाणात कायमी पतित कीर्तिवानू. आणि चौथी गोष्ट जगाच्या मालकाला बाप म्हटलं. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आवानी दाता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आवानी दाता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आवानी दाता. विठ्ठल
जगाच्या मालकाला बाप म्हटलं तर चालतं. नाटाच्या पहिल्याच अभंगात ज्या काला जगद्गुरु तुकोबराय देवाशी संबंध जोडतायत ना, तेव्हा शेवटच्या चरणात अगोदर आईचा संबंध नाही जोडत, मग अगोदर बापाचा संबंध जोडतात. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विना चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत्त चित्त, विठ्ठल बाप माय चुलता भगिनी भ्राता वित्त गोत्त चित्त पुण्य पुरुषार्थ सगळे संबंध जोडत असताना सगळ्यात पहिला संबंध बापाचा जोडला. म्हणून जगाच्या मालकाला बाप म्हटलं तर चालतं. किंवा स्वतः भगवान भगवद्गीतेत सांगतायत, पितामहस्य जगतो माता धाता पितामह. मी जगाचा बाप आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा, दत्त माझी माता, दत्त अनंत प्रमाण आहेत. म्हणजे जगाच्या मालकाला बाप म्हटलं तर चालतं, वेदाला बाप म्हटलं तर चालतं, जन्मदात्याला बाप म्हटलं तर चालतं, साधू संतांना बाप म्हटलं तर चालतं. पण समाजाला बाप शब्द वापरून जमत नाही. तरी नाथ महाराजांनी या अभंगात समाजासाठी बाप शब्द का वापरला? विठाला बाप शब्द वापरणं एवढा सोपा वाटतो का? नाही ना महाराज. नाही तर आपल्या गावातील एखाद्या व्यक्तीने उठून उभं राहायचं आणि अख्खं गाव, महाराज असं काय बोलता, ही भाषा झाली का? अहो ती शिवीत ठरल. मग आपल्याला बोलणं शक्य नाही, आपल्याला बोलणं अयोग्य वाटतं. मग नाथ बाबांना काय योग्य वाटलं? का नाथ महाराज त्या ठिकाणी बाप शब्द वापरला? तर याचा अर्थ फक्त एकच आहे, नाथ बाबा उपेक्षित बुद्धीने बाप शब्द वापरला. एक मित्र होता महाराज, आपल्या मित्राच्या घरी रोज जायचा. पण ऐका बरं, आमचं शास्त्र सांगतं किती सख्यत्व असू द्यात मित्राशी, पण रोज त्याच्या घरी जाऊ नका. अरे त्याच्या नाही, कुणाच्याही घरी रोज जाऊ नका. जर सतत एखाद्याच्या घरी जाल तर तिथे तुमचा अपमान होण्याची दाट शक्यता आहे. सततंग मनानी अनादरो भवती किंवा अतिपरिचयात अवज्ञा भवती. एखाद्याच्या घरी इतकंही जाऊ नये की पुढच्या व्यक्तीने आपला अपमान करावा. आणि जर पुढच्या व्यक्ती जर आपला अपमान करत असेल तर कबीरदास महाराज सांगतात, प्राण गेला तरी चालेल, त्या घराची पायरी कधी चढू नका. जिस घर पे आदर मान नहीं उस घर पे जाना ना चाहिए. उस घर पे आदर मान नहीं उस घर पे जाना ना चाहिए. कारण संत महात्मे आपल्याला परमार्थ शिकवत असताना फक्त परमार्थ कधी शिकवत नाही बरं, अगोदर ते व्यवहार शिकवतात आणि मग परमार्थ शिकवतात. चाहे बेटा कितना प्यारा हो उसे सिर पे बिठाना ना चाहिए. चाहे बेटी कितनी सुंदर हो उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर पे आदर मान नहीं उस घर पे जाना ना चाहिए. आता परमार्थ शिकवलाय. जिस भजन में राम का नाम नहीं उस भजन को गाना ना चाहिए. मुलगा किती प्रिय असू द्यात, पण तो इतका त्याचा लाड करू नका की तो डोक्यावर बसल आणि एक नंबर करेल. अरे मुलगी किती सुंदर असू द्यात, पण तिला महाराज चार कुलपाच्या आतच ठेवा. का? अरे हिरा नेहमी चार कुलपाच्या आत असतो, तो प्रदर्शनात ठेवण्यासारखा नसतो. म्हणून महाराज ती आपल्या घराची इज्जत आहे, म्हणून तिला चार पडद्याच्या आत ठेवा. आणि ज्या घरी गेल्याच्या नंतर आपला अपमान होत असेल त्या घराची पायरी या जगामध्ये महाराज प्राण गेला तरी चालेल, पण कधी चढू नका. महाराज आमचे संत महात्मे अगोदर व्यवहार शिकवतायत. चाहे पत्नी कितनी प्यारी हो, कमीच राहू दे. चाहे पत्नी कितनी प्यारी हो उसे भेद बताना ना चाहिए. बर का, आपली पत्नी कितीही प्रिय असू द्या. धनुभाऊ लग्न झालं नाही? होईल या वर्षी. नाही नाही, कोरोनात अटकले काय नो. कोरोना चांगल्या चांगल्याची हो गेले, ज्याचं होत नव्हते त्यांनी. चाहे पत्नी कितनी प्यारी हो, पत्नी कितीही प्रिय असू द्यात. माझे कबीरदास महाराज सांगतायत, तिला गुपित गोष्ट कधी सांगू नका. पहा बरं, हा तुम्ही म्हणाल महाराज भांडण लावायला आले का? असं अजिबात नाही. संतवाणी तुमच्या समोर सांगतो, पत्नी कितीही प्रिय असू द्यात तिला गुपित गोष्ट सांगू नका. का? कारण कबीरदास महाराजांना 750 वर्षापूर्वी आजचं असणारं सगळं चित्र दिसलं असेल.
कारण ज्या काळात नाशिकला महाराज कीर्तन करत होतो, कीर्तन करत असताना सहज विषय निघाला आणि कीर्तनात म्हटलं की आज 50% भांडण कोर्टात नवरा बायकोचे आहे. समोर जज बसले होते. म्हटले महाराज 50% नाही 90% भांडण पती पत्नीचे आज कोर्टामध्ये चालू आहेत. मग हे सगळं चित्र कबीरदास महाराजांना त्या काळात दिसलं. बाबा अरे बायकोला गुपित गोष्ट सांगशील तर ती कोर्टात ज्या काळात तुझ्या विरोधात उभी राहील, तुझ्या असणाऱ्या गुपित गोष्टीचं भांडवल करेल आणि तुझ्या विरोधात भांडेल. म्हणून थांब, चाहे पत्नी कितनी प्यारी हो उसे भेद बताना ना चाहिए. पण पुढे ऐका, चाहे मैया, मैया म्हणजे आई बर का, चाहे मैया कितनी बहरी हो उसे राज छुपाना ना चाहिए. जिस भजन में राम का नाम नहीं उस भजन को गाना ना चाहिए. जिस घर पे आदर मान नहीं उस घर पे जाना ना चाहिए. ज्या घरामध्ये आपल्याला आदर मान सन्मान मिळत नसेल, शास्त्र सांगतं तिकडे जाऊच नाही. पण तो मित्र होता महाराज, आपल्या मित्राच्या घरी रोज जायचा. इथूनच बाजूला गेलतो ना, तो मित्राच्या घरी रोज जायचा. पण झालं असंच, सततंगमनानी अनादरो भवती, अनादर होणार होता. रोज यावं, त्या घरामध्ये चहा प्यावा, त्यांचं जेवण करावं, अरे तिथे खाऊ लागावं आणि बाहेर गेल्याच्या नंतर त्यांच्याबद्दल समाजाला गाऊ लागावं. ही या प्रकारचा महाराज तो व्यक्ती होता. हे सगळा प्रकार त्या मित्रापेक्षा त्या मित्राच्या बायकोच्या लक्षात आला. अरे रोज येतो, खातो पितो आणि आपल्याच बाहेर जाऊन लोकांना घरानं सांगतो. हा प्रकार तिच्या लक्षात आल्याच्या नंतर आता बऱ्याच दिवस महाराज तिने वाट पाहिली, कधी आपल्या तावडीत सापडतोय. बस म्हटले याला एकदा सापडला की झटकूनच काढते. आता तिच्या डोक्यात पक्का खटका होता महाराज. पण एक दिवस, बऱ्याच दिवस झाले त्या नवरा बायकोचे महाराज एकदम कडकावडकीचं भांडण झालं. एवढं भांडण झालं, एवढं भांडण झालं. तुमचं होतं का कधी धनुभाऊ? आता झालंच नाही तर तुम्ही काय सांगाल. आता मलाही 2 वर्षापूर्वी बरं वाटत होतं, जेव्हा केलं नाही ना तेव्हा फार बरं वाटायचं. बरं ते असं आहे महाराज, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जो ज्याने केलेलं आहे त्याच्याकडे पाहून बरं वाटतं. कुणाला? ज्याचं झालं नाही त्याला. पण झाल्याच्या नंतर 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने फार गुदगुल्या होतात. 5व्या महिन्यात जेव्हा बायको लाटणं काढते तेव्हा आता आम्ही कीर्तनाला निघालो ना महाराज, आधी मोकळा सांड्या होता, कुठेही फिरा, अजिबात डोक्याला ताप नव्हता. पण आता कुठं निघाले? आता हे कपडे घालून मी काय तमाशाला जाईल का? आता कीर्तनाला जाईल ना. कुठं निघाले? कीर्तन. आणि किती आणणार आहात? तुला काय करायचं, किती का आणेल? तू 2 टाईमचं रेट तर मिळतात ना खायला. पण फार अवघड आहे महाराज. जोपर्यंत नाही तोपर्यंतच बरं आहे. पण आहे त्या स्थितीत माणसाला बरं वाटत नाही महाराज. दुसऱ्याची बायको पाहिली का असं वाटतं आपल्याला ही धनुभाऊ वाटतं महाराज, सगळ्याला वाटतं. तुमचंच काय, आम्हालाही वाटत होतं असं. आहेत का मंडळे? यांना वाटतंय. जाऊ द्या. काय चाललं होतं आपलं? कीर्तन. छान. मी पायात कुठं चाळ बांधली, कीर्तनच करतोय. अहो कीर्तनात काय चाललं होतं महाराज? त्या नवरा बायकोचे कडका वडकीचं भांडण झालं. ती बाईनी सगळे काही भांडे धरले, खाली आपटवले, मनापासून नवऱ्याला शिव्या देत होती. नवरा महाराज तिला वैतागला, बाहेर निघून गेला. तिने सगळे भांडे एकत्र केले, मोरीत टाकले, पिढं घेतलं, पिढ्यावरती बसली आणि भांडे घासत होती. आता नवऱ्यावरचा राग कुणावर काढत होती? धर भांड, धर भांड. नवऱ्याचा सगळा त्या भांड्यावरती काढत होती. महाराज तेवढ्या तो मित्र आला. कोण? जो रोज खाऊन पिऊन जात होता तो. हा, दारात येऊन उभा राहिला. म्हटला वहिनी साहेब. आता वहिनी साहेबाचा पारा चढलेलाच होता ना महाराज. आता तिने ज्या काळात हा पाहिला तिच्या डोक्यात खटकाच होता महाराज. आता तिने खालचं पिढं घेतलं, रागाच्या भरात आणि भर दिशा फेकून मारलं. आता तोही माझ्यासारखा थोडा बिनलाजाच होता. त्याने ते पिढं घेतलं, खाली ठेवलं, त्याच्यावर बसला. म्हटला बरं झालं बसायला दिलं. याला म्हणतात निलटाला हाणलं पिढं. आणि ते म्हणतं बरं झालं बसायला दिलं. माझा दृष्टांत संपला. त्या बाईने जे पिढं फेकून मारलं, रागात मारलं का आनंदात? हो, मारतानी रागात मारलं, पण स्वीकारणाऱ्याने ते आनंदात स्वीकारलं. बस तसंच नाथ महाराज आजच्या अभंगातून बाप शब्द हा उपेक्षित बुद्धीने रागाने तुमच्या माझ्या समोर बोलतायत. करा रे बापांनो. पण त्याचा स्वीकार जर आपण फक्त फार प्रतिष्ठेने करत असाल तर त्या पिढ्यावाल्या व्यक्तीमध्ये आपल्यात बदलच नाही. विठाला मग नाथ
बाबा उपेक्षित बुद्धीने बाप शब्द वापरतायत महाराज, ठीक आहे, पण का उपेक्षित बुद्धीने बाप शब्द वापरावा लागला? असा काय प्रसंग आला की समाजाच्या समोर येऊन त्यांना थेट बाप शब्द वापरावा लागला? असा काय प्रसंग घडला, कशामुळे वापरावा लागला? एक छोटासा दृष्टांत सांगतो, माझी वेळही संपत आली, म्हणजे तुमचा विषय लक्षात येईल, सिद्धांत लक्षात आला की जय विठ्ठल झालं महाराज. एक श्रीमंत व्यक्ती होता, 10 गावामध्ये त्याच्या श्रीमंतीची ख्याती होती. मी गोष्ट म्हणजे टाइमपास नाही सांगत बरं, मला तुम्हाला अभंगाकडे घेऊन जायचंय, कारण दृष्टांत हा नेहमी सिद्धांत कळण्यासाठी राहतो, पण दृष्टांत देखील माणसाने लक्षपूर्वक ऐकला पाहिजे, म्हणजे सिद्धांत सहज कळतो. श्रीमंत व्यक्ती होता, 10 गावात त्याच्या श्रीमंतीची ख्याती होती. 10 गावात कुठलाही निर्णय घ्यायचा म्हटलं की 10 गावातल्या लोकांनी त्याच्या समोर येऊन बसावं, त्याने सिंहासनावरती बसावं, जो निर्णय देईल तो निर्णय शिरसावंद्य मानावा आणि महाराज समाजाने तिथून उठावं आणि पुढे चालतं व्हावं. इतकी मोठी पत ज्याची होती. वय वर्ष 60 झालं, पोटी मूल नाही, बाळ नाही. महाराज नवस तायास केले आणि भगवंताच्या कृपेने त्याला मुलंही झालं. वैशीच्या शेवटी महाराज 60 वर्षाच्या नंतर पुत्र झाला. मोठा आनंद झाला, फटाके वाजवले, पेढे वाटले, ढोल ताशे सगळ्या मोठ्या गजरामध्ये मला त्या मुलाचा त्या ठिकाणी 10 गावामध्ये आनंद व्यक्त झाला. मुलगा हळूहळू लहानचा मोठा होऊ लागला, शाळेत जाऊ लागला. 1ली 2री 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 12वी पर्यंत गेला आणि जात असताना मुलगा श्रीमंताचा आहे, एकुलते काय, अरे जे पाहिजे तो लाड बाप त्या ठिकाणी पुरवत होता. गाडी बाप घेऊ देत होता. मोबाईल बाप महाराज दुसरा 20,000चा वापरतोय ना, 50,000चा लाखाचा मोबाईल घेऊन त्याच्या हातात देत होता. आणि इथंच आपली भारतीय संस्कृती चुकते महाराज. आपला समाज कुठे चुकतो? मला असं वाटतंय कदाचित इथेच चुकतो. का म्हातारपणी मुलाच्या लाता आपल्याला कंबरड्यात खावा लागतात? महाराज मुलाची लाड जरा आवरा. शहाणे असाल, आपलं म्हातारपण सुखात जावं असं वाटत असेल, आयुष्यभर आपल्या मुलाने आपला अपमान होऊ नये, करू नये असं वाटत असेल तर लाड त्याची आवरा. कारण लाड करण्याचं एक वय आहे महाराज, कुठल्याही वयात लाड केल्या जात नाही. या मोबाईल आणि गाडी आणि टीव्हीने पार समाजाचं नाही तरुण मुलांचं वाटोळं करून टाकलं. आज आमच्या ग्रामीण भागेमध्ये 8वी 9वीचे मुलं दारू पिऊन महाराज रस्त्यावरती पडतात. का? हे वेडं विस्कट महाराज त्या मोबाईलमध्ये पाहतात, तसं करण्याचा प्रयत्न करतात. हे नको त्या गोष्टी का वाढल्या? हे फक्त मोबाईलमुळं. एखाद्या श्रद्धेचे 36 तुकडे का होतात? फक्त त्याचं कारण हे मोबाईल आहे. त्याच्यात सगळं पाहिलं जातं, त्यानुसार करण्याचा प्रयत्न हे मुलं करतात. आज ही वारकरी शिक्षण संस्था तुमच्यासमोर उभी आहे दिसते. कशासाठी? बस आम्हाला या मुलांना याच्यातून बाहेर काढायचं आहे आणि भगवंताच्या दिशेला लावायचं आहे, संस्काराच्या दिशेने त्यांना उभं करायचं आहे. म्हणून लाड मुलांचे जरा आवरा, मोबाईलपासून त्यांना आवरा, लाड करा. पण शास्त्र पद्धतीने शास्त्र सांगतंय मुलाचे लाड कुठपर्यंत असावेत? 5 वर्षांनी लालयेत. 5 वर्षापर्यंत त्या मुलाचा लाड करा. मग किती करा? एवढा लाड करा, एवढा लाड करा की महाराज ते लाड देखील लाजावा, एवढा त्याचा लाड करा. पण कुठपर्यंत? 5 वर्षाने लालयेत. पुढे ऐका, 10 वर्षाने ताडयेत. पुढचे 10 वर्ष, वय वर्ष 5 पासून तर 16 पर्यंत ताडयेत, म्हणजे त्याचं हनन करणं, त्याला शिक्षा करणं. चुकला का ठोकलाच, चुकीला माफी नाही महाराज. असा ठोकायचा काही होत नाही महाराज. आजकाल समाजाने त्या शिक्षक लोकांवरती महाराज बंधन घातलेत. फार चुकीची प्रक्रिया ही, फार चुकीची आहे. आपल्यालाही मारलं, आम्ही हे बोट फुटेपर्यंत मार खाल्ला महाराज. आमचे गुरु महाराजही आम्ही एकत्र राहिलो, एकत्र शिकलो. गुरु महाराज परमपूज्य आदरणीय जंगले महाराज शास्त्रीजी मारत असताना पण खाण्यापिण्याचा लाड, पण अभ्यास करत असताना किंवा एखादी गोष्ट चुकल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी येताची काठी मोडत होती. एवढी भयंकर शिक्षा केल्या जात होते. म्हणून आजही महाराजांकडे पाहिलं तर ताकद होत नाही वर चेहरा करून पाहण्याची. पण आम्हालाही विश्वास आहे त्या काळात खाल्लेली छडी आम्हाला आयुष्यभरही आमचा रस्ता कधी चुकू दे, मला आमचा विश्वास आहे. म्हणून ज्या काळामध्ये आपल्या मुलाचा लाड करायचा त्या काळात कराच. अरे श्रीमंती नसेल, कर्ज काढा आणि त्याचा लाड पुरवा. पण वय वर्ष 5 पर्यंत. तिथून पुढचे 10 वर्ष त्याला शिक्षा करा. चुकला की महाराज त्याला फटके द्या. बस त्याला आपला बाप पाहिला की त्याला यमच वाटला पाहिजे महाराज. बाप पाहिला की त्याला यम वाटला पाहिजे. पण पुढे ऐका, प्राप्तेषु 16 वर्षम. 16 वर्षाच्या नंतर महाराज मुलगा ज्या काळात मोठा होतो, मुलाची चप्पल बापाच्या पायाला आणि बापाची चप्पल मुलाच्या पायाला आली की तिथून पुढे त्याच्याशी मित्रवत व्यवहार करा. आयुष्यभर तुम्हाला त्या ठिकाणी अपमानाला सामोरं जावं लागणार.
श्रीमंत होता, मुलगा 10वी 12वी पर्यंत गेला, जो पाहिजे तो लाड बाप त्या ठिकाणी पुरवत होता. 10वी 12वीला गेला, संगत चुकली आणि संगत चुकल्याच्या नंतर खाऊ नये ते खाऊ लागला. श्रीमंताचा आहे, कोण बोलणार आहे. नको पाहू नये ते पाहू लागला, जे करू नये ते करू लागला, लोकांना त्रास देऊ लागला. आता समाजाच्या समोर मोठी पंचायत आहे, धर्म संकट आहे. त्रास तर मुलगा देतोय, अरे तो खातोय पितोय त्याचा विषय आहे, पण सगळ्या समाजाला त्रास देतोय. पण याची तक्रार बापापर्यंत नेणार कसं का. 10 गावाचं शासन चालवणार आहे, मोठी पत आहे. पण महाराज आमच्या दादांसारखे एक म्हातारा व्यक्ती काठी टेकवत टेकवत त्या वाड्यावरती गेला. रामभाऊ, अहो मुलाला जरा आवर घाला. म्हटले काय झालं. खाऊ नये ते खातोय, जे पिऊ नये तो पितोय, त्याला जरा आवर घाला. बस 2 शब्द महाराज सांगितले. बापाने त्या मुलाला बोलावून घेतलं. बाळा, अरे माझी प्रतिष्ठा काय, माझी लायकी काय, अरे या समाज बघ ना माझ्याकडे कुठल्या दृष्टीने पाहतोय आणि तू हे वागतोस, हे योग्य नाही बाळा. ठीक आहे बाबा, एवढ्या वेळेस मला माफ करा, इथून पुढे मी असं कधी वागणार नाही. बापाने सोडून दिलं महाराज. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, मुलगा तसंच वागू लागला. माणसाचा एकदा स्वभाव तयार झाला की ते स्वभाव बदलण्यासाठी जगात कुठले औषध नाही महाराज. आधी होता वाघ्या, दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. माणसाचा मूळ स्वभाव बदलत नसतो. मुलगा तसंच वागू लागला, जे खाऊ नये ते खाऊ लागला, जे पिऊ नये ते पिऊ लागला. लोक पुन्हा तक्रार करू लागले. बापाने बोलावून घेतलं. बोलावून घेतल्याच्या नंतर महाराज बापाने त्याला सांगितलं, मूर्खा नालायका. आता बापाने शिव्या द्यायला सुरुवात केली. तुला समजावून सांगितलं, तुझ्यावरती परिणाम नाही झाला. बापाने शिव्या दिला. त्याने पुन्हा हात जोडले. बाबा, आता इथून पुढे असं कधीच वागणार नाही, एवढ्या वेळेस मला माफ करा. बापाने सोडून दिलं. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले. आम्हाला लहानपणी एक म्हण होती महाराज, कुत्र्याचं शेपूट नळीत किती दिवस ठेवा आणि कसंही ठेवा, एकदा की नळी काढली वाकडं ते. तसं माणसाचा स्वभाव आहे महाराज. मुलगा तसंच वागू लागला. जे लोक महाराज बापाला सलाम ठोकत होते, ते लोक आता बापाकडे बोट करून बोलू लागले, तुझ्या मुलाला आवर घाल, तुझ्या मुलाला सांभाळ. महाराज लोक नको त्या भाषेत बोलू लागले. आता बापाचा त्या ठिकाणी अपमान होऊ लागला. आता प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागली. बाप महाराज घाबरून गेला. मुलाला बोलवलं. अगोदर म्हटले, बाळा तुला समजावून सांगितलं, परिणाम नाही झाला. तुला शिव्या देऊन पाहिला, तुझ्यावर परिणाम नाही झाला. मोठा वाडा होता, वाड्याच्या खांबाला महाराज त्या मुलाला बांधलं आणि चापकाने सट 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 मारायला सुरुवात केली. गेलेला चाबूक महाराज त्या ठिकाणी कातड्यातून बाहेर येत असताना रक्ताची चिळकंडी घेऊन बाहेर येत होता. बस बाप एवढा त्या मुलाला मारत होता. शेवटी महाराज ते मुलं गडगडा बापासमोर लुळू लागलं. बाबा, अहो एवढ्या वेळेस मला माफ करा, नाही तर बाबा मरल हो मी, बाबा माझा जीव जाईल, बाबा थांबा, आता कितीक मारतं बाबा. बापाचा अंत करणं आहे महाराज ते. बापाने त्याला सोडून दिलं. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, मुलगा तसंच वागू लागला. आता लोक बोट करून बोलणारे लोक आता शिव्या देऊन बोलू लागले. पाटील, रामभाऊ, तुझ्या मुलाला आवर घाल. आतापर्यंत जे खाऊ नये ते खात होता, पिऊ नये तर पितोय, त्याचा विषय पण आम्हाला त्रास देतोय. महाराज समाज या असणाऱ्या या दृष्टीने बोलत असताना बापाला मोठा अपमान वाटला. आता काय करावं, पुढचा पर्याय काय आहे. अरे जेव्हा त्याला आवर घालायची होती त्या काळात त्याला आवर घातली नाही. आता चापकाने जरी मारलं आणि रक्त पडेपर्यंत जरी मारलं तरी काही होणार नाही, हे बापाच्या लक्षात आलं. बापाने त्याला बोलावून घेतलं. 10 गावाचं शासन करणारी जी खुर्ची आहे त्या खुर्चीवरती त्या मुलाला बसवलं. बाप गुडघे टेकून त्याच्या समोर बसला आणि त्याच्या समोर त्या बापाने हात जोडले. बाळा, अरे तुला समजावून सांगितलं, तुझ्यावर परिणाम नाही झाला. तुला शिव्या देऊन पाहिल्या, तुझ्यावर परिणाम नाही झाला. तुला फटके देऊन पाहिले, तुझ्यावर परिणाम नाही झाला. मी तुझ्या पाया पडतो, हे माझ्या बापा, इथून पुढे असं कधी वागू नको. त्या बापाला आपल्या मुलाला बाप म्हणण्याची वेळ कधी आली हो, जेव्हा सगळे पर्याय संपले तेव्हा. तसं संत महात्मे समाजात आले. आपण संत महात्म्यांचे महाराज लेकर आहोत. संत महात्म्यांनी आपल्याला सगळ्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. समाजाला सरळ भाषेत सांगितलं, बाबा हो उठा, परमार्थ करा, ऐक रे जना, तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. उठा उठा, जागे व्हारे आता स्मरण, करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन बंधू, सोय रे पिशून, उठा साधू संत साधा, आपुले हित. आपल्याला साधू म्हटले महाराज.
आपल्याला संत म्हटले का हो? आपली एवढी प्रतिष्ठा लायकी आहे की साधू संतांनी आपल्याला साधू म्हणून पण म्हटले, उठा तुम्ही साधू आहात, तुम्ही संत आहात, उठा भगवंताची भक्ती करा. सरळ साध्या भाषेत सांगितलं. पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. समाज परमार्थ करायला तयार नाही. मग साधू संतांनी शिव्या द्यायला सुरुवात केली. तू म्हणाल महाराज संत महात्मे शिव्या देतात का? कधीतरी गाथा वाचून पहा. गाथा वाचण्याची वेळ नसेल तर मग गाथा मूर्ती आपल्या समोर बसले, महाराजांकडे जा, एक दोन अभंग विचारून पहा. तुकोबारा शिव्या देत असताना मग विचार नाही करत. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. गाढव व्हाल, कुत्रा व्हाल, अरे नरकाला चाल, आता तरी परमार्थ करा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते रे. मूढ म्हटलंय म्हणजे मूर्ख म्हटलंय, शिव्या दिल्यात महाराज. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते रे. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. संत महात्म्यांनी शिव्या दिल्या तरी समाज ऐकायला तयार नाही, समाज परमार्थ करायला तयार नाही. मग संत महात्म्यांनी फटके मारायला सुरुवात केली. काय आहे संत महात्म्यांचे फटके? तुकोबारांचा एकच शब्द आहे, त्यांची व्याली ही पोरे. आता फक्त उत्तरार्ध सांगितला महाराज, पूर्वार्ध जर सांगितला तर फार भयंकर आहे. महाराज फटके मारायला सुरुवात केली. किती सांगू तरी नायकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतीला. बटकीचं म्हटलंय. बटकीचं म्हणजे माहिती आहे तुम्हाला? आता शिवाई समजून सांगायच्या का? बटकीचं म्हणजे महाराज गुरु महाराजांचं आषाढी वारीला कीर्तन चालू होतं. आता त्यांचा स्वभाव थोडा गरम आहे. आता बोलत होते, बोलत असताना जे लोक दिंडीत चालत नाही, जे पुढे पळतायत, पापाचे कळप जे पुढे पळतायत दिंडीत राहत नाही, त्यांच्यासाठी बोलत होते. किती सांगू तरी नायकती बटकीचे, अरे पुढे शिंदळते, यमाला काय उत्तर द्याल? पंढरीच्या वारीला चाललात का? महाराजांचं वय महाराज आज 75 वय वर्ष आहे, अजून एकदाही कधी गाडीत बसत नाही, पायीच चालतात. ही त्यांची निष्ठा आहे. महाराज बोलत होते. म्हटले महाराज किती सांगू तरी नायकती बटकीचे शिव्या तुकोबारांच्या तिथपर्यंत माहिती आहे, पण त्याचा अर्थ आम्हाला माहीत नाही. महाराज म्हटले आता शिव्या समजून सांगायच्या का? म्हटलं सांगा. तुकोबारा काय म्हणतात इथपर्यंत कळतंय, पण त्याचा अर्थ जर कळाला नाही तर परिणाम कसा होणार? म्हटले बटकीचा म्हणजे काय? म्हटले राजा असतो, राजाची राणी असते. म्हटलं ठीक आहे. त्या राणीच्या हाताखाली एक दासी राहते. म्हटलं बरं, त्या दासीच्या हाताखाली एक दासी राहते, तिला बटकी असं म्हटलं जातं. त्या राजापासून त्या बटकीला झालेलं जे राहतं ना महाराज, त्याला बटकीचा. एवढं भयंकर फटके संत महात्मे मारतायत तरी समाज परमार्थ करत नाही करत महाराज. समाज तरी परमार्थ करायला तयार नाही. तुकोबारांचा विषय जाऊ द्या. आता तुकोबारा मराठा समाजाचे होते आणि मराठा समाजाचा व्यक्ती म्हटला की चायला मायला चालूच राहतं. आता नाथबाबांचा विषय. नाथबाबा म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. नाथबाबांनाही समाजाचा राग आला, समजावून सांगितलं, शिव्या देऊन पाहिल्या, फटके मारून पाहिले, समाज सुधरत नाही. शेवटी नाथबाबा समाजात आले आणि समाजाला बोलले, जो परमार्थ करत नाही, काय माय गेली होती भूता, काय माय गेली होती भूता, काय माय गेली होती भूता, हरी नाही मुखासी आले काय माय गेली होती भूतापाशी आणि हरी नाही मुखाशी. अरे मुढा, जर भगवंताचं नाम तुमच्या मुखात येत नाही, एवढं भयंकर बोललंय तरी समाज परमार्थ करत नाही. शेवटी संत महात्म्यांचे सगळे उपाय थकले, संपले, समाजात आले. तुकोबारांनी समाजाच्या समोर हात जोडला. हात जोडल्याच्या नंतर तुकोबारा सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला, मुखे नाम मी तुमच्या पाया पडतो. हाताने टाळी वाजवा, मुखाने भगवंताचं नाम चिंतन करा. आणि जर हे माझं आज ऐकलं नाही तर उद्याही दुसरा कुणीतरी येणार आहे आणि तोही तुम्हाला उद्या ते सांगतच राहणार आहे. म्हणून बाबा हो सावध व्हा, भगवंताचं नाम चिंतन करा. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, शेवटी काळ बांधून नेईल. एका जनार्दने आमचे काय जाईल, पिंगळा महाद्वारे बोलत ऐका, पिंगळा महाद्वारे, हा पिंगळा महाद्वारे बोलत ऐका, पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे बोलत ऐका, पिंगळा महाद्वारे.
आमचे काय जाईल आले का जनात हे आमचे काय जाईल हे पिंगा महाद्वारी बोले 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 पिंगा महाद्वारी पिंगा महाद्वारी बोले 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 पिंगा महाद्वारी पिंगा महाद्वारी बोले 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 पिंगा महाद्वारी पिंगा महाद्वारी बोले 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 पिंगा एकाचे नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. नाथ बाबा समाजाच्या समोर आले. आता माझं ऐका. तुम्हाला बापाव म्हणतो भगवंताचं नाम चिंतन करा, पण आज तुम्ही माझं ऐकलं नाही ना तर महाराज उद्या दुसरा कुणीतरी येणार आहे आणि तुम्हाला तो उपदेश करणार आहे. आणि तोही उपदेश जर ऐकला नाही तर यम येणार आहे, तो बांधणार आहे आणि घेऊन जाणार आहे. तिथं आपलं मग काही चालणार नाही. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय जाईल पिंगळा महाद्वारी बोल बोलतो पिंगळा महाद्वारी. तू को बराय सांगतात. नाथ बाबांचे सगळे पर्याय थकले आणि समाजाच्या समोर येऊन समाजाला म्हणू लागले करा रे बापांनो साधन हरीचे. तुम्हाला बापा हो म्हणतो, पण तुम्ही भगवंताचं नाम चिंतन करा. कसं करा म्हटले फार गोड करा. ज्याला ज्याला देवाने हात दिलेत महाराज त्यांनी सगळ्यांनी वर हात करा. मग सांगतो कसं करा. ज्याला दिलेत त्यांनीच करा. आपली वेळ संपली. वेळ संपून आपले 10 मिनिटं पुढे गेलेत याचं मला ज्ञान आहे. ज्याला ज्याला भगवंत सगळे करा महाराज. ज्यांनी कानापर्यंत नाकापर्यंत जाताना गावात जाताना फार मोठा उतार आहे. जो चुकराई करेल जाता जाता जर त्याच्या गाडीचा टायर सटकला त्याला संयोजक जबाबदार केले बाबा हात एकदम मनापासून वा 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 वा. जोपर्यंत मी सांगतोय तोपर्यंत वर हात ठेवा. चला वाढ आपण येऊ जेवून तर वर चला. विकास महाराज फारच गोड समाज आहे हो तुमचा. वाह वाह वा क्या बात है. पाठीमागची पंगत धरली का काय वर. हा 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 वर हात. वा विठोबार फुमाये करारे बापांनो साधन हरीचे झनी करणीचे करू नका जेणे नो हे जन्म यमाची यातना.
बशिया साधना करा काही असो, माझी वेळ या ठिकाणी संपलेली आहे. कारण वेळेच्या पुढे जाणं 7:15 7:30 सुरू झालं होतं, बरोबर ना. 9:30 वाजलेले आहे, म्हणजे आपण अजून वेळेत आहोत. पण जोपर्यंत वेळेत आहे तोपर्यंतच तो वक्त आहे. एकदा की तो वेळेच्या बाहेर गेल्याच्या नंतर वक्त आहे मला जोपर्यंत वेळेत आहे म्हणून आपण वेळेत आहोत आणि वेळेतच त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. आपली वेळ या ठिकाणी संपली आहे. मग जाता जाता नाथबाबाच्या अभंगाचं तात्पर्य मला तुमच्यासमोर एवढंच मांडायचं आहे. माझ्याला वेळ कमी पडली. आपण पहिल्या चरणावरती, पहिल्या चरणातल्या पहिल्याच ओळीवरती आज चिंतन करण्याचा योग आला. पण पुढे नाथबाबा सांगतायत, करा रे बापांनो साधन हरीचे. पुढे बंधन घालताय, झनीकरणीचे करू नका. झनीकरणीचा म्हणजे सोंगा ढोंगाचा परमार्थ करू नका, प्रतिष्ठेसाठी परमार्थ करू नका, देखावेखीचा परमार्थ करू नका. असा परमार्थ कराल तर केलेला परमार्थ वाया जाईल. म्हणून जीवनात आल्याच्या नंतर नाथबाबा सांगतात तुमच्या पाया पडतो. बापा हो म्हणतो, पण भगवंताचं नामचिंतन करा. कधी करा? कुठल्याही देशात करा, कुठल्याही कालात करा, कुठल्याही अवस्थेत करा. तुम्ही ज्या देशात आहात, ज्या देशवेशात आहात, ज्या रंगात आहात, ज्या छंदात आहात, ज्या संगात आहात, ज्या भोगात आहात, ज्या रोगात आहात, ज्या योगात आहात, जिथे असाल तिथे भक्त भगवंताचं नामचिंतन करा. जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो. देशात राहा, कुठल्याही वेशात राहा, पण एक करा. राधारमन 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 कहो. जिस छंद में जिस संग में जिस रंग में रहो. राधारमन 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 कहो. राधारमन 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 कहो. मग महाराज कुठल्या देवतेचं नामचिंतन करावं? अरे जी देवता आवडते, भागवतामध्ये जे 24 शुद्ध अवतार सांगितलेत त्या देवतेचं नामचिंतन करा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा, गोपाल म्हणा, हरे नारायण. गोविंद गोपाल हरे नारायण. धिन्न धिन धिन धिन्न धिन धिन. गोविंद गोपाल हरे नारायण. हरे म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा, गोपाल म्हणा, हरे गोविंद म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा, गोपाल म्हणा. गोविंद म्हणा तुम्ही, गोपाल म्हणा, हरी हरी म्हणा, गोविंद म्हणा, काही म्हणा, पण तुमच्या पाया पडतो. बापा हो म्हणतो, तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर